श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी असते, जी ऊर्जा असते, त्याचा स्रोत असतं आपलं किचनमध्ये. जर आपल्या किचनमधून जेव्हा आपण जेवण बनवतो ते कोणत्या भावनेनं बनवतो किंवा घरातल्या ज्या आपल्या किचनमधल्या गोष्टी आहेत त्याच्यामधून आपण कोणता असा बदल करू शकतो त्या किचनमध्ये किंवा किचनमधल्या वस्तूंमध्ये आपण काय करू शकतो किंवा त्या ज्या आपल्याला निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे, दान दिलेलं आहे, की उपाय दिलेले आहेत, परंपरेने चालत आलेले जे उपाय आहेत ते जर उपाय केले आपण किचनमध्ये, आपल्या घरातल्या किचनमध्येच ते उपाय असतात आणि फक्त आपल्याला ते माहिती नसतं किंवा आपण ते अनुभवले नसतात, म्हणून आपल्याला त्याच्यावरती विश्वास बसत नाही. ज्याप्रमाणे गृहिणी जेव्हा स्वयंपाक करते त्या तिच्या ज्या भावना असतात, म्हणजे जर ती दुःखामध्ये स्वयंपाक करत असेल तर ती आनंदामध्ये स्वयंपाक करत असेल तर त्या ज्या ऊर्जा आहेत त्या घरच्यांपर्यंत त्या पोचतात. जेवणामार्फत त्या ऊर्जासुद्धा घरच्यांमध्ये जातात आणि मग ते सुद्धा जर ती गृहिणी दुःखामध्ये जेवण बनवत असेल तर त्या त्या घरच्यांमध्ये सुद्धा चिडचिडपणा येतो किंवा कामांमध्ये अडथळे येतात. कोणते ना कोणते प्रॉब्लेम्स येतात. घरातल्या एखाद्या व्यक्तीला आजारपण येतं किंवा काही ना काही टेन्शन्स चालू असतात. परंतु तीच जर गृहिणी समाधानी असेल आणि ती गृहिणी समाधानाने स्वयंपाक करत असेल, समाधानाने जेवण बनवत असेल, आनंदाने जेवण बनवत असेल, तर त्या घरामध्ये सुद्धा समाधान, सुख, शांती आणि समृद्धी असते. तर आता आपल्या किचनमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसोबतच आपल्याला पैसासुद्धा येईल. म्हणूनच पहिले जुने लोकं बोलायचे, की घरामध्ये जर घरातल्या किचनमध्ये जर गोडवा असेल, तर सगळं घर समृद्ध आणि सुखी समाधानी असतं. आता वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजे कोणती अशी पानं आहेत, की जी आपल्याला साखरेच्या डब्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सोबतच पैसासुद्धा येईल. पूर्वापार चालत आलेले जे आपले वनस्पती आहेत, झाडांची पानं आहेत, तीसुद्धा आपल्यासाठी आयुर्वेदिक आहेत आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपल्या पुराणांमध्ये जे महाभारतामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये सुद्धा ही 2 जी पानं आहेत, जी महत्त्वाची मानली जातात, ती म्हणजे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र आणि दुसरं म्हणजे तुळशीचं पान. ह्या 2 पानांना आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही 2 पानं खूप पवित्र आणि आरोग्यदायी सुद्धा आहेत, हे तर सर्वांना माहितीच आहे. त्याचं वेगळं वर्णन करण्याची गरज नाही. तर आपल्याला जर घरामध्ये पैसा हवा आहे किंवा घरामध्ये समृद्धी हवी आहे किंवा अनियमित हा व्हिडिओ किंवा हा उपाय अशा लोकांसाठी आहे, की ज्यांच्या घरामध्ये आर्थिक स्रोत अनियमित असतो किंवा पैशाची तंगी जाणवत असते किंवा महिन्याला पगार झाला की महिन्याकाठी आपल्याकडे पैसे नसतात. महिन्याच्या शेवटी आपल्याला दुसऱ्यांकडे पैशाची मागणी करावी लागते किंवा पैसा आपल्याकडे टिकत नाही. तर हा पहिला उपाय जो आहे तो त्या लोकांसाठी आहे आणि त्यांनी नक्की करावा ज्यांच्याकडे पैशाची लक्ष्मी माता घरामध्ये टिकून राहत नाही. अशा लोकांनी हा उपाय नक्की करावा असं मी सांगेन. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काचेची भरणी घ्यायची आहे. त्यामध्ये काठोकाठ भरलेली किंवा थोडंसं कमी असेल तरीसुद्धा चालेल, साखर भरायची आहे. तर त्या साखरेच्या भरणीला पुन्हा हात लावायचा नाही आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की आपली घरामध्ये पुन्हा अनियमित पैसा यायला लागलेला आहे, पैशाची आवक कमी झालेली आहे किंवा अजून तुम्हाला पैशाची तंगी वाटते किंवा घरामध्ये अनियमित पैसा येतोय, तर एक काचेची भरणी घ्यायची आहे आणि त्या काचेच्या भरणीमध्ये साखर भरायची आहे. साखर भरल्यानंतर त्या भरणीमध्ये एक तेजपत्ता टाकायचा आहे. त्या तेजपत्त्याला कुठेही तुटलेलं नसावं किंवा त्याचा देठसुद्धा व्यवस्थित असावा. छोटासा तेजपत्ता घ्यायचा आहे, निवडून स्वच्छ व्यवस्थित घ्यायचा आहे. त्याला हवं तर तुम्ही साफ कपड्याने पुसून घ्या आणि नंतर साखरेच्या भरणीमध्ये टाका आणि ती साखरेची भरणी घराच्या किचनमध्ये जिथे आपण साखर ठेवतो त्याच्या साखरेच्याच बाजूला दुसरी एक भरणी करा. ज्या भरणीला हात लावायचा नाही. साखरेची भरणी भरून कायमस्वरूपी किचनमध्ये आपल्या राहिलेली असायला हवी. तर जर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धीसोबतच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातासुद्धा टिकून राहील. आता जर आपल्या घरामध्ये आरोग्य हवं आहे किंवा चिडचिडपणा, अशांतता, नकारात्मकता ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये वाढलेल्या आहेत, सततची भांडणं होत आहेत, तर त्यासाठी आपल्याला साखरेच्या भरणीमध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे. हे तुळशीचं पान सुकलेलं असेल तरीसुद्धा चालेल, परंतु तुळशीच्या पानाला तडा किंवा तुकडे झालेले कुठेही तुकडा झालेला नसावा, देठासोबतच ते पान असावं. तुळशीचं पान हे खूप पवित्र मानलं जातं. आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीच्या पानाला खूप महत्त्व आहे.
सर्दी, खोकला किंवा असे छोटे-छोटे आजार असतात त्यामध्ये सुद्धा तुळशीच्या पानाचा खूप उपयोग केला जातो. आणि जर आपण ह्या तुळशीच्या पानाला साखरेच्या भरणीमध्ये टाकले, एकच तुळशीचं पान टाकायचं आहे, साखरेची भरणी पूर्ण भरायची आहे. फक्त साखरेची भरणी ही काचेची असावी हे लक्षात घ्या, किंवा काचेच्या भरणीमध्ये जर छोटी भरणी असेल तरीसुद्धा चालेल, पण साखरेची भरणी ही काचेची असावी. त्या बरणीमध्ये आपल्याला साखरेमध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे. या तुळशीच्या पानामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढेल, तुमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाईल. 1 महिना फक्त हा उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरातल्या लोकांच्या वागण्यामध्ये काय फरक जाणवते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा छोट्या-छोट्या उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. छोटे-छोटे व्हिडिओ घेऊन मी येत असते. छोटे-छोटे उपाय मी तुम्हाला सांगत असते. ह्या छोट्या-छोट्या उपायांनी आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येणार असेल, तर हे छोटे-छोटे उपाय केल्यामुळे आपले नुकसान तर काहीच होणार नाही. झालाच तर काही ना काही फायदाच होईल. तर व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.